नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. व्यवस्थापन क्षेत्रामध्ये अनेक विचारवंतांनी खूप मोठे योगदान दिलेलं आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये 2 विचारवंतांचं योगदान आपणाला अभ्यासायचं आहे. त्यामध्ये पहिला विचारवंत होता जॉर्ज एल्टन मेयो. या विचारवंताचं हॉथर्न एक्सपेरिमेंट आपण लास्ट लेक्चरमध्ये पूर्ण केलेलं आहे. आज आपण पीटर ड्रकर यांचा उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन बघणार आहे. अभ्यासक्रमामध्ये फक्त या 2 विचारवंतांचाच पूर्ण अभ्यास करायचा असल्यामुळे आपण फक्त हे 2 विचारवंतच बघणार आहे. याशिवाय असे अनेक विचारवंत आहेत की ज्यांनी व्यवस्थापन क्षेत्राला खूप मोठं योगदान दिलेलं आहे, परंतु तो भाग आपल्या सिलेबसमध्ये कव्हर नसल्यामुळे आपण फक्त या 2 विचारवंतांचा अभ्यास करणार आहे. आज आपण पीटर ड्रकर यांचा उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन 2 टप्प्यामध्ये बघणार आहे. पहिल्या टप्प्यात पीटर ड्रकर यांची थोडक्यात माहिती बघणार आहे आणि त्यानंतर उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन कशा प्रकारचं आहे हे समजावून घेणार आहे. पीटर ड्रकर यांचा जन्म 1909 मध्ये व्हिएन्ना, ऑस्ट्रियामध्ये झाला. त्यांचं शिक्षण ऑस्ट्रिया आणि इंग्लंडमध्ये पूर्ण झालेलं आहे. इंग्लंड, अमेरिका, जपान या देशामधील विविध विद्यापीठाने त्यांना 16 डॉक्टरेट पदवी दिलेल्या आहेत. याच्यावरूनच आपणाला लक्षात येतं की पीटर ड्रकर हे किती विद्वान व्यक्ती होते आणि त्यांचं किती मोठं योगदान या व्यवस्थापन क्षेत्रामध्ये आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील एक अतिशय विद्वान व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं. व्यवस्थापनाचे ते गुरु म्हणूनही ओळखले जातात. त्यांना व्यवस्थापनाचा एक प्रमुख विचारवंतही मानला जातो. ते सल्लागार म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी काम केलेले आहेत. त्यांची एकूण 39 पुस्तके प्रकाशित आहेत. याशिवाय अनेक शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. तर या विचारवंताने उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन आपल्या द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आता उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे ते आपण थोडं समजावून घेऊया. पीटर ड्रकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट या आपल्या पुस्तकामध्ये उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन मांडलेलं आहे. उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन हे एक व्यवस्थापकीय तंत्र आहे. तसेच ही संकल्पना जगभरातील अनेक प्रकारच्या लहान व मोठ्या उद्योग संस्थांच्या मध्ये वापरली जाते. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन या तंत्रामध्ये वरिष्ठ व सहाय्यक एकत्रितपणे विचार करून व परस्पर चर्चा करून विविध क्षेत्रातील उद्दिष्टे निश्चित करतात. त्यांच्या कामाची योग्य प्रकारे वाटणी करतात
ठराविक काळानंतर प्रत्येकाच्या कामाचे परीक्षण करतात व आवश्यकतेनुसार त्यामध्ये सुधारणा करतात. उद्दिष्टे ठरविण्यामध्ये सहाय्यकांचा सहभाग असल्याने सहाय्यक पूर्ण सहकार्य करतात. अशा पद्धतीनं हे व्यवस्थापन केले जाते. उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनालाच मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह किंवा MBO असंही म्हणतात. आता उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाची पीटर ड्रकर यांनी काही उद्दिष्टे सांगितलेली आहेत. ती उद्दिष्टे आज आपण पाहूया. पीटर ड्रकर यांनी उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाचे एकूण 8 उद्दिष्टे सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे विपणन. विपणन करणे हे अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट असते असे ते म्हणतात. त्यांच्या मते ग्राहकाशिवाय व्यवसाय असूच शकत नाही. ग्राहकांचे समाधान हेच प्रत्येक उद्योगाचे ध्येय असले पाहिजे. कारण ग्राहकांचे समाधान करण्यासाठीच कोणताही व्यवसाय अस्तित्वात येतो असे ते म्हणतात. म्हणून व्यवसायाने बाजारपेठेचा किंवा तिथल्या ग्राहकांच्या गरजांचा सतत आढावा घेतला पाहिजे व त्यानंतर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन केलं पाहिजे. त्यानंतर दुसरे उद्दिष्ट ते सांगतात ते म्हणजे नवप्रवर्तन. नवप्रवर्तन ही विकासाची गुरुकिल्ली आहे. ग्राहकांच्या गरजा सतत बदलत असतात. त्यांच्या आवडीनिवडीमध्ये सतत बदल होत असतात. याचा विचार करून उद्योजकाने उद्योगातील उत्पादन घेतले पाहिजे किंवा उद्योगामध्ये नवप्रवर्तन केले पाहिजे असे ते म्हणतात. तिसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे मानवी संघटन. कामगार किंवा मनुष्य हे प्रत्येक व्यवसायामध्ये खूप आवश्यक असतात. अनेक व्यवस्थापन तज्ज्ञांनी मनुष्यबळाला व्यवसायाची खरी संपत्ती मानलेली आहे. कारण मनुष्याच्या सहकार्यामुळेच उद्योगाचा विकास अवलंबून असतो. व्यवसायामध्ये योग्य कामगार असतील तर त्यांचं सहकार्य उद्योगाला चांगलं मिळू शकतं आणि यासाठी या सर्व कामगारांचं संघटनही खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट त्याने सांगितलेलं आहे ते म्हणजे वित्तीय साधने. व्यवसायाला आपली वित्तीय संसाधने अत्यंत काळजीपूर्वक वापरली पाहिजेत असे ते म्हणतात. कारण वित्त ज्या उद्योगामध्ये चांगल्या प्रमाणात आहे त्याला कोणत्याही समस्या येत नाहीत असं ते म्हणतात. वित्ताचे योग्य व्यवस्थापन करायला पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका आहे. ते म्हणतात भांडवल उभारणीचे कार्यक्रम निश्चित करावे, व्यवसायाचा खर्च कमीत कमी ठेवावा. या सर्वांमुळं उद्योगाला फायदा होऊ शकतो.
त्यानंतर पुढचं उद्दिष्ट त्याने सांगितलेलं आहे ते म्हणजे भौतिक साधने. व्यवसायाला कच्च्या मालाची नियमित गरज असते आणि ही गरज तात्काळ पूर्णही केले पाहिजेत. कच्चा माल वेळेमध्ये मिळत असेल तर व्यवसाय कुठंही थांबत नाही. तर याची काळजी प्रत्येक व्यवस्थापकाने किंवा उद्योजकाने घेतली पाहिजे. त्याशिवाय इतर साधनंसुद्धा असतात. त्याची देखभालीची, नूतनीकरणाची योजना प्रत्येक व्यवस्थापकाने आखली पाहिजे. जुनी किंवा कालबाह्य यंत्रसामग्री वेळेवर बदलली पाहिजे असं ते म्हणतात. पुढचं उद्दिष्ट त्याने सांगितलेले आहे ती म्हणजे उत्पादकता. उत्पादकता ही प्रत्येक व्यवसायाच्या कामगिरीची खरी परीक्षा घेत असते. उत्पादनाच्या सर्व घटकातील असा समतोल की जो कमीत कमी श्रमात अधिकात अधिक उत्पादन देईल त्याला उत्पादकता म्हणता येईल असे ते म्हणतात. एका विशिष्ट वेळेमध्ये एकूण किती उत्पादन घेतलेले आहे यावरून त्याची उत्पादकता मोजता येते. उद्योगाची उत्पादकता वाढविण्याकडे उद्योजकांनी आणि व्यवस्थापकांनी लक्ष दिलं पाहिजे असे ते म्हणतात. त्यानंतर उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाचं पुढचे जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक जबाबदारी. व्यवसाय हा केवळ नफा मिळवणारा एक घटक नाही आहे. व्यवसायाला समाजात राहूनच अनेक कामं करायला पाहिजेत. समाजामध्ये राहायचं असेल तर सामाजिक जबाबदाऱ्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक व्यवस्थापकाने सामाजिक जबाबदारी पाळली पाहिजे. याचाच अर्थ वस्तूंची किंमत कमीत कमी ठेवली पाहिजे. वस्तूंची गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे. ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत. त्याशिवाय परिसरामध्ये पायाभूत सुविधांचा विकास केला पाहिजे. ही सामाजिक जबाबदारी पाळणे प्रत्येक उद्योजकाने केलं पाहिजे. शेवटचं उद्दिष्ट ते सांगतात तो म्हणजे नफा मिळवणे. प्रत्येक उद्योजकाने आपल्या व्यवसायाचा नफा कसा वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण जेवढा नफा अधिक तेवढाच त्या उद्योगाचा विकास होऊ शकतो. नफ्याला वगळून व्यवसायाचा विकास अशक्य आहे. त्यामुळे पीटर ड्रकर म्हणतात, नफ्याला केंद्रीभूत मानून तो अधिकात अधिक कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. समजा हे केले तर उद्योगाला दीर्घकाळापर्यंत यश प्राप्त होऊ शकते. अशा पद्धतीनं पीटर ड्रकर याने उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन या त्यांच्या योगदानामध्ये उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाची उद्दिष्टे सांगितलेली आहेत. आज आपण ही जी उद्दिष्टे पाहिली ही सर्व आपल्या लक्षात आलेली असतील. पुढील लेक्चरमध्ये आपण उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये बघूया. थँक्यू.